पालघर तालुक्यातील मोनोर ग्रामपंचायतीची जुनी इमारत सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून ती कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही इमारत जवळपास 62 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या कार्यासाठी बांधण्यात आली होती। स्लॅब कोसळण्याच्या घटना, तुटलेले पिलर्स आणि कमकुवत झालेल्या भिंतींमुळे ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे। सध्या ही इमारत जर्जर अवस्थेत असूनही तिच्या तळ मजल्यात असलेल्या दुकानांमध्ये काही दुकानदार अजूनही व्यवसाय करत आहेत, त्यामुळे दुर्घटनेचा धोका कायम आहे। या इमारतीचा स्लॅब अनेक ठिकाणी तुटलेला असून स्लॅबचे तुकडे दुकानांमध्ये कोसळत असल्याच्या घटना घडल्या आहेत। यामुळे इमारतीच्या खाली बसलेले दुकानदार प्रचंड धोक्याच्या छायेखाली आहेत। ग्रामस्थ आणि माजी पदाधिकाऱ्यांनीही ही इमारत तत्काळ रिकामी करून पाडावी आणि नव्याने सुरक्षित ग्रामपंचायत इमारत उभारावी अशी मागणी लावून धरली आहे। ग्रामपंचायतीची नवीन इमारत मागील बाजूस बांधण्यात आली असली तरी त्या इमारतीत जाण्यासाठी जुन्या इमारतीच्या पायऱ्यातूनच प्रवेश करावा लागतो, त्यामुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी, नागरिक आणि अधिकारी यांनाही दररोज धोका पत्करावा लागत आहे। मोनोर ग्रामपंचायत स्थापन होऊन सुमारे 62 वर्ष झाली आहेत। त्या काळात तत्कालीन सरपंच खलील भुरे आणि इतर हिंदू मुस्लिम समाजसेवकांच्या सहकार्याने ही ग्रामपंचायत इमारत उभारण्यात आली होती। इमारतीच्या तळमजल्यावर 4 ते 5 दुकानं बांधण्यात आली होती आणि पहिल्या मजल्यावर ग्रामपंचायतीचे कार्यालय चालवले जात होते। मात्र आता तीच इमारत धोकादायक ठरू लागली आहे। जुनी इमारत मोडकळीस आली असून तिच्या खालील दुकानदारांना 3 वेळा नोटीस दिल्या आहेत। गणेश उत्सवानंतर दुकानदारांशी बैठक घेऊन त्यांचे सहकार्य घेत नवीन इमारत बांधण्यासाठी पावले उचलली जातील असे मोनोरचे सरपंच चेतन पाटील म्हणाले। तर 60 वर्ष जुनी ही इमारत केव्हाही पडू शकते। ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन दुकानदारांना त्वरित बाहेर काढणे अत्यावश्यक आहे। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत असे माजी सदस्य दीपक जाधव म्हणाले। सुरुवातीला ही इमारत एक प्रतिष्ठेचे प्रतीक होते, पण दीर्घकाळ देखभाल न झाल्यामुळे आज हीच इमारत प्रशासनासाठी अडचणीची व जनतेसाठी जीवघेणी बनली आहे। जुनी ग्रामपंचायत इमारत ही कोणत्याही क्षणी कोसळू शकते आणि जर त्यात नागरिक, दुकानदार अथवा कर्मचारी अडकले तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून ही इमारत रिकामी करून पाडावी आणि नवीन इमारतीत सुरक्षितपणे कामकाज सुरू करावे ही नागरिकांची ठाम मागणी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।